कार्यरत शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. मित्रांनो, टीईटी आणि सीईटी संदर्भातील पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कार्यरत शिक्षकांना दिलासा मिळाला आहे का? टीईटी पास करण्याची अट कायम राहणार आहे का? आणि नवीन अंतिम मुदत नेमकी कोणती आहे, ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या पाटील हब यूट्यूब चॅनलवर तुमचं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, टीईटीची तयारी करणाऱ्या कार्यरत शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा पास करणे अनिवार्य करण्यात आले होते. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा आणि त्यामध्ये बदल करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले. 29 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने कार्यरत शिक्षकांना टीईटी पात्रता प्राप्त करण्यासाठी दिलेली मुदतीमध्ये वाढ केली आहे. आपण बाजूच्या स्क्रीनवर ते पाहू शकतोय जजमेंट. मित्रांनो, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी सीटीईटी उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 ही निश्चित केली होती. अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 जरी निश्चित केली होती, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत दिली आहे. म्हणजेच कार्यरत शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी पात्रता प्राप्त करण्यासाठी आणखी 1 वर्षाचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. परंतु येथे एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घ्या. निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण होण्याची अनिवार्यता कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच टीईटी किंवा सीटीईटी अट रद्द करण्यात आलेली नाही, फक्त अंतिम मुदतीमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीची मुदत होती 31 ऑगस्ट 2027 आणि आता नवीन अंतिम मुदत देण्यात आली आहे 31 ऑगस्ट 2028. या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा बदल आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा स्पष्ट करतो की कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी किंवा सीटीईटी पास करणे बंधनकारकच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केवळ मुदत वाढवून दिली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांनी अद्याप टीईटी किंवा सीटीईटी पात्रता प्राप्त केलेली नाही, त्यांनी या अतिरिक्त कालावधीचा योग्य उपयोग करून तयारीवर भर द्या. त्यामुळे येत्या 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा आणि सप्टेंबर 2026 मध्ये होणारी सीटीईटी परीक्षा यासाठी आत्तापासूनच नियोजनपूर्वक तयारी सुरू करा. वेळ उपलब्ध आहे, त्यामुळे तणाव न घेता नियमित अभ्यास करा आणि संधीचा पूर्ण उपयोग घ्या. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत मित्रांनो नक्की पोहोचवा. यासाठी हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी महेश पाटील. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.